नमस्कार मित्रांनो, मी कमलाकर वाघ आपलं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला विषय असेल अर्थशास्त्र आणि टॉपिक असेल पंचवार्षिक योजना. MPSCच्या सर्व परीक्षांमध्ये अर्थशास्त्रावर आणि विशेषतः आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना यांवर विशेष भर असतो आणि त्यावर दरवर्षी प्रश्न विचारले जातात. तर आपण पंचवार्षिक योजनांचा इतिहास बघूयात. सध्या नीती आयोग स्थापना झाल्यापासून तसंच 12व्या पंचवार्षिक नंतर कोणत्या योजनेची घोषणा न केल्यामुळे हा इतिहास पहिल्या पंचवार्षिकपासून 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत येऊन थांबतो. तर आपण सविस्तरपणे 2 भागात या पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करूयात. पहिल्या भागाला आपण सुरुवात करूयात पहिल्या पंचवार्षिक योजनेने. पहिली पंचवार्षिक योजना जी नियोजन आयोग व राष्ट्रीय विकास परिषद स्थापन झाल्यावर सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष होते पंडित नेहरू व उपाध्यक्ष होते गुलजारीलाल नंदा. या योजनेचा कालावधी होता एप्रिल 1951 ते मार्च 1956. या योजनेत विकासदर उद्दिष्ट ठेवण्यात आले ते 2.1%. मात्र अनुकूल मान्सून व इतर कारणांमुळे आपण साध्य केला होता दर तो 3.6%. त्या मानाने ही योजना यशस्वी ठरली होती. या योजनेसाठी प्रतिमान वापरले गेले होते हेरॉल्ड डोमर. हेरॉल्ड डोमर प्रतिमानामध्ये भांडवल प्रतिरूप हे महत्त्वाचे असते. यावर MPSCने राज्यसेवा मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला देखील आहे. त्यामुळे हेरॉल्ड डोमर हे प्रतिमान भांडवलाचे महत्त्व अधोरेखित करते. या योजनेत दुसऱ्या महायुद्धात झालेले परिणाम व भारताच्या नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागले होते. विशेषतः अन्नधान्याची टंचाई, तसेच ज्यूट व भात इत्यादी उत्पादित करणारा भाग पूर्व पाकिस्तानात गेल्यामुळे आपल्याला अन्नधान्याच्या बाबतीत टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे शेती, जलसिंचन व ऊर्जा या भागांवर या योजनेत खर्च करण्यात आला. या काळात मान्सून मात्र आपल्याला अनुकूल होता. 1954 काँग्रेसच्या आवड येथे झालेल्या अधिवेशनात समाजवादी समाजरचनेचा स्वीकार करण्यात आला. त्यानुसार जे धोरणं आखले गेले ते समाजवादी समाजरचनेच्या अनुकूल होते. या योजनेत 2069 कोटी खर्च करण्यास मंजूर झाले होते. त्यात वाढही केली गेली होती. 2300 करोडच्या आसपास ही रक्कम होती. मात्र वास्तविक खर्च केवळ 1960 कोटी इतका झाला होता. या योजनेत काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांची सुरुवात झाली होती, ते पाहूयात. 1951 सिंद्री येथे खत कारखाना सुरुवात करण्यात आली, जो पहिला सार्वजनिक कारखाना होता. 1951 चित्तरंजन येथे रेल्वेचा कारखाना सुरुवात करण्यात आली. मिहिजाम या गावाचे नाव बदलून चित्तरंजन असे करण्यात आले होते. 1952 महाराष्ट्रात कोयना प्रकल्पाला सुरुवात झाली. 1953 HMT हिंदुस्तान मशीन टूल्स हे बँगलोर येथे सुरुवात करण्यात आली. 1954 नेपाळ व भारत सीमेवर नेपाळ व भारत या देशातून वाहणाऱ्या कोसी नदीवर योजना सुरू करण्यात आली, प्रकल्प सुरू करण्यात आला. 1954 पेरांबूर येथे रेल्वे कोच निर्मितीचा कारखाना सुरू करण्यात आला होता. चित्तरंजन येथे रेल्वे इंजिनचा कारखाना आहे आणि पेरांबूर येथे रेल्वे कोच निर्मितीचा कारखाना, ही गोष्ट लक्षात ठेवा. 1954 पुण्याला पिंपरी येथे हिंदुस्तान बायोटिक्स स्थापन करण्यात आले. 1955 दामोदर खोरे विकास योजना सुरुवात करण्यात आली, जी झारखंड व पश्चिम बंगाल या राज्यात होती. 1955 भाकरा नांगल प्रकल्प सतलज नदीवर सुरू करण्यात आला, जो हिमाचल प्रदेश व पंजाब या 2 राज्यात आहे सध्या. 1955 नेपानगर येथे वृत्तपत्र कागद निर्मितीचा कारखाना सुरू करण्यात आला. नेपानगर हे मध्य प्रदेशमधील एक शहर आहे. 1957 हिराकूड नदीवर प्रकल्प सुरू करण्यात आला. हिराकूड हे जगातील सर्वात लांब व मानवनिर्मित धरण आहे, मातीचे धरण आहे. या योजनेत महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेण्यात आले, ते बघूयात. 1951 स्वतंत्र भारताची पहिली जनगणना करण्यात आली. 8 मे 1952 पासून औद्योगिक विकास व नियमन हा अधिनियम लागू करण्यात आला, जो की आपल्या पहिल्या औद्योगिक धोरणाला अनुकूल होता. 2 ऑक्टोबर 1952 पासून सामुदायिक विकास कार्यक्रम जाहीर करण्यात आला, जो की ग्रामीण विकासावर भर देतो. 2 ऑक्टोबर 1952 रोजी
राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाला सुरुवात झाली. मात्र या कार्यक्रमाने खरा वेग घेतला तो 1961 नंतर. हातमाग उद्योगांचा विकास करण्यासाठी 2 ऑक्टोबर 1952 रोजी अखिल भारतीय हातमाग बोर्ड स्थापन करण्यात आले. तसंच 1953मध्ये अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्डाची स्थापना करण्यात आली. भारताचा कृषीप्रधान अर्थव्यवस्था तसेच ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या व कृषीवर निर्वाह असणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता हे त्या काळानुसार अनुकूल या गोष्टी होत्या. 1956 साली राज्य कामगार विमा योजना सुरुवात करण्यात आली. 1955 साली कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम सुरुवात झाली. आर्थिकदृष्ट्या बघायला गेलं तर 1955मध्ये करेक्ट करून घ्या, PPTत चुकलेलं आहे. 1 जुलै 1955 रोजी अखिल भारतीय ग्रामीण पतपाणी समिती जी स्थापन झाली होती AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या शिफारशीनुसार इम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँकेत करण्यात आले. तसेच 5 जानेवारी 1955 रोजी ICICI मंडळ स्थापन करण्यात आले होते. जी सध्या अस्तित्वात आहेत ICICI बँक ही मंडळाचीच एक शाखा होती. कालांतराने रिव्हर्स मर्जरमुळे ICICI मंडळ त्या बँकेत विलीन झाले होते. मात्र त्याची स्थापना आहे 5 जानेवारी 1955 ज्याचा फुल फॉर्म आहे इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, औद्योगिक पत व गुंतवणूक मंडळ. या योजनेच्या परिणामांबद्दल आपण बघूयात. उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट या योजनेत होते 2.1%, मात्र प्रत्यक्षात साध्य झाले ते 3.6%. यानुसारच दिसते की ही योजना आपली पूर्णपणे यशस्वी झाली. अन्नधान्य उत्पन्नात 4% वाढ झाली, औद्योगिक उत्पन्नात 8% वाढ झाली, तसेच राष्ट्रीय उत्पन्न 18% वाढले तर दरडोई उत्पन्न 11% वाढले. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेदरम्यान महागाई कमी झाली, किंमत निर्देशांक 13% कमी झाला व वस्तूंच्या किमती जवळपास 22% कमी झाला व ही एकमेव योजना आहे ज्यात महागाई कमी झाली. योजनेत खर्च आपण बघूयात खालील टेबलमध्ये. सर्वात जास्त खर्च हा योजनेत कृषीवर करण्यात आला जो की 31% होता, वाहतूक व दळणवळणावर 27%, सामाजिक सेवांवर 22%, ऊर्जा क्षेत्रावर 12% व उद्योग क्षेत्रावर 6% असा हा खर्च एकंदरीत करण्यात आला होता. पहिल्या योजनेच्या अनुषंगाने जे MPSCने विचारलेले प्रश्न आहेत ते बघूयात. राज्यसेवा मुख्यमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे की खालीलपैकी कोणते प्रतिरूप भांडवल हा आर्थिक वाढीतील महत्त्वाचा घटक मानते. त्याचं उत्तर आहे हेरॉल्ड डोमर, जे आपण यापूर्वीच डिस्कस केलं. दुसरा क्वेश्चन बघूयात. उत्पन्न व दरडोई उत्पन्नाचा प्रतिवर्ष लक्षांकित वृद्धीचा दर प्रत्येकी 2.1% व 0.9% असा होता. तथापि प्रत्यक्ष वृद्धीचा दर 3.5% व 1.8% प्रत्येकी होते. हे विधान कोणत्या पंचवार्षिक योजनेबद्दल आहे? तर साहजिक याचं उत्तर आहे पहिली पंचवार्षिक योजना. पुढे बघूयात. दुसरी पंचवार्षिक योजना. अध्यक्ष पंडित नेहरू, उपाध्यक्ष VT कृष्णमाचारी. या योजनेसाठी प्रतिमान होते PC महालनोबिस, जे आपले नावाजलेले अर्थतज्ज्ञ होते त्या काळी. या योजनेचा विकास दराचे उद्दिष्ट होते 4.5%. साहजिकच पहिल्या योजनेच्या यशामुळे या योजनेत विकास दर उद्दिष्ट उंचावण्यात आले होते. या योजनेचे उपनाव महालनोबिस योजना म्हणूनही ओळखली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश होता वेगाने आर्थिक विकास होण्यासाठी झपाट्याने औद्योगिकीकरण करणे. उद्दिष्ट ठेवण्यात आले होते या योजनेत विकास दरात 7.5%ची वाढ व जड व मूलभूत उद्योगांची स्थापना करून औद्योगिकीकरण करण्यावर भर, 10 ते 12 लाख व्यक्तींसाठी नव्याने रोजगार व समाजवादी समाजरचनेचे तत्त्व आर्थिक नीतीचे लक्ष्य म्हणून स्वीकारणे. या योजनेत महत्त्वाचे प्रकल्प जे सुरू झालेत ते पाहूयात. पहिला प्रकल्प महत्त्वपूर्ण काही पोलाद प्रकल्प आहेत. पहिला त्यातला भिलाई प्रकल्प जो रशियाच्या मदतीने सुरुवात झाली 1959ला. भिलाई प्रकल्पाबद्दल एक MPSCने क्वेश्चन देखील विचारला होता की रशियाच्या मदतीने झाले होते. साहजिकच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान जेव्हा भारत दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी भेट दिली होती. त्या अनुषंगाने MPSCने क्वेश्चन विचारला होता. तर त्यामुळे भिलाई प्रकल्प लक्षात ठेवा, रशिया. दुसरा प्रकल्प आहे रूरकेला, जो की पश्चिम जर्मनीच्या सहाय्याने आपण सुरुवात केली होती 1959ला. दुर्गापूर पोलाद प्रकल्पासाठी आपल्याला सहाय्य केले होते ब्रिटनने, जो कार्यान्वित झाला होता 1962ला. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडची स्थापना देखील
या योजनेत करण्यात आली, जी की भोपाळला होती. दोन खत कारखाने सुरू झाले या योजनेत, एक नांगल व दुसरा रूरकेला. या योजनेतील महत्त्वपूर्ण घटनाक्रम बघूयात. या योजनेतच आपण दुसरे औद्योगिक धोरण स्वीकारले. 30 एप्रिल 1956 रोजी घोषित करण्यात आले. यानुसार उद्योगांचे विभाजन 3 सूचीमध्ये करण्यात आले होते. दुसऱ्या योजनेत राज्यस्तरावर खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची सुरुवात 1957मध्ये करण्यात आली. त्याचा उद्देश होता ग्रामीण भागात खादी व ग्रामोद्योग विकास करून रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे. 1960-61मध्ये सघन कृषी जिल्हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता, इंटिग्रेटेड एरिया डेव्हलपमेंट ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्याचा उद्देश होता कृषी उत्पादन वाढवणे व आधुनिक कृषी प्रणालीचा स्वीकार करणे. 1959मध्ये पंचायत राज व्यवस्थेचाही स्वीकार करण्यात आला. मार्च 1958मध्ये अणुऊर्जा आयोग स्थापन करण्यात आला. तसंच 1 सप्टेंबर 1956 रोजी LICची स्थापना करण्यात आली. मूल्यमापन केल्यास या योजनेमध्ये वाढीचा दर आपण 4.2% एवढा संपादित केला. एकूण आपलं वाढीचं लक्ष होतं 4.5%. त्यानुसार आपण लक्ष गाठण्यात कमी पडलो. पोलाद उद्योगाची मात्र वाढ झाली. तसेच सार्वजनिक क्षेत्रात विशेषतः शिक्षण व आरोग्य सेवेतही आपण वाढ केली. या योजनेदरम्यानच्या प्रतिकूल बाबी: सुएझ कॅनलचा प्रश्न, तसेच मोसमी पावसाची कमतरता, किंमत निर्देशांकात वाढ आणि परकीय चलनाच्या साठ्यातील घट. परकीय चलनाच्या साठ्यातील घट आणि किंवा टंचाई हे ह्या योजनेच्या शेवटी उद्भवल्यामुळे ही योजना त्या मानाने ह्या योजनेवर टीका केली गेली. तिसरी पंचवार्षिक योजना एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. मुख्य भर कृषी व मूलभूत उद्योग. पहिल्या 2 पंचवार्षिक योजनेत कृषी तसंच जड व मूलभूत उद्योगांवर भर देण्यात आला होता. मात्र त्यातला असमतोल लक्षात घेता तिसऱ्या योजनेत दोन्ही बाबींवर मुख्य भर देण्यात आला होता. प्रतिमान साहजिकच महालनोबिस प्रतिमान होते. अध्यक्ष पंडित नेहरू मे 1964मध्ये नेहरूंचा मृत्यू होईपर्यंत ते अध्यक्ष होते. त्यानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यावर त्यांनी हे पद स्वीकारले. उपाध्यक्ष होते CM त्रिवेदी आणि नंतर होते अशोक मेहता. या योजनेचे लक्ष होते 5.6%. मात्र आपण केवळ 2.8% इतकाच साध्य करू शकलो. त्यामुळे ही योजना बघितलं गेल्यास सर्वात अपयशी योजना ठरू शकते. प्रकल्प: या योजनेत इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर एरिया प्रोग्राम 1965मध्ये प्रोफेसर दातवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाची शिफारस LK झा समितीने केली होती. कृषी मूल्य आयोगाच्याच अनुषंगाने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जानेवारी 1965मध्ये स्थापना करण्यात आली होती, जे की सार्वजनिक वितरण प्रणालीचं कार्य नंतर सांभाळत आहे. तंजावरमध्ये हे पहिले मुख्यालय FCIचे सुरू करण्यात आले होते. जुलै 1964मध्ये IDBI तसेच UTIची स्थापना करण्यात आली होती. या योजना काळात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना: 1962मध्ये चीनचे युद्ध, तसंच 1965मध्ये पाकिस्तान युद्ध, 1965-66मधला भीषण दुष्काळ ह्या महत्त्वपूर्ण घडामोडी होत्या. तसंच योजना काळात गोव्याचा मुक्तीसंग्राम आणि नागालँडची निर्मिती हेही आपल्याला दिसून येते. 1962मध्ये चीनसोबतचं युद्ध, तसंच 65मध्ये भारत पाकिस्तान युद्ध आणि नंतर आलेला दुष्काळ यामुळे भारताची आर्थिक स्थिती ढासळत चालली होती. त्यामुळे 1966 ते 1969 दरम्यान योजना अवकाश घेण्यात आला होता. चौथी पंचवार्षिक योजना सुरू करण्यास अनुकूल परिस्थिती नसल्यामुळेच हा योजना अवकाश घेऊन वार्षिक योजना या काळात राबवण्यात आल्या होत्या. या वार्षिक योजना 1 एप्रिल 1966 ते 31 मार्च 1969 दरम्यान राबवण्यात आल्या. पहिल्या वार्षिक योजनेत सरकारने खरीप हंगामात हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादन घेण्याचे ठरवले, ज्याला आपण हाय यील्ड व्हरायटी क्रॉप प्रोग्राम म्हणू शकतो. 6 जून 1966मध्ये रुपयाचे 36.5% अवमूल्यन करण्यात आले. हे 3 टप्प्यात अवमूल्यन केले गेले, जेणेकरून आपली निर्यात वाढावी व आयात कमी होऊन असमतोल दूर व्हावा, हा त्यामागचा उद्देश होता. दुसऱ्या योजनेत हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे व पुरेशा मान्सूनमुळे अर्थव्यवस्थेची परिस्थितीही सुधारली आणि 1967-68मध्ये अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन आपण घेऊ शकलो होतो. तिसरी वार्षिक योजना 1968-69 दरम्यान अन्नधान्य उत्पादन व किंमत स्थिरावल्या.
तसंच व्यवहार तोलही सुधारला आणि चौथी योजना सुरू करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. चौथी पंचवार्षिक योजना बघूयात. कालावधी होता 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974. या चौथ्या पंचवार्षिक योजनेसाठी प्रतिमान होते ॲलन व रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान. ॲलन मान व रुद्र यांचे खुले सातत्य प्रतिमान.